जो काय पर्याय होता तो आपण नंतर घेऊ. आधी मी असं ठरवलं होतं, समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करून आपल्या शेतकऱ्यांची ताण भागवायची. हा पर्याय चांगला होता की नव्हता? पाऊस पडेल न पडेल, पडला तर आनंद आहे, नाही पडला तर काय कर. मग एवढे हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये घालायचे, नाही पडलं तर पाणी येणार कुठून? म्हणून आपण असं सांगितलं होतं की समुद्रात गोड करून प्यायला वापरू, जे जग वापरतात ते करू, म्हणजे पिण्याच्या पाणी पडणार नाही. आणि आता काल त्याच्या आधीच्या अधिवेशनात यांनी गारगाई पिंजाळ मंजूर आणि नंतर आम्ही समुद्राचं पाणी गोड करण्याचा विचार करू. विचार करायला मुळामध्ये डोकं लागतं. जर का नसेल तर विचार करणार कसा? म्हणजे पर्यावरणाची हानी स्वतः काय करतायत स्वतःसाठी, मग झाडं कापा. तिकडे अणु ऊर्जेचा प्रकल्प आणत होते, तो अणु दिला नाही, अणु देणार नाही आपण, तो भाग वेगळा. त्याचबरोबर पर्यावरण तज्ञ देणार आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बंदी घालणार, हे पर्यावरण तज्ञ किंवा पर्यावरण समजून. बरे ठीक आहे, मग आता सण आहे, या सणामध्ये मग मी काहीतरी केलं पाहिजे, कारण मला उद्या निवडणूक लढवायची. मग काय करतो मी? मोफत एसट्या. कारण का सगळा माझा चाकरमानी आहे, कोकणी बांधव आहेत, माता भगिनी आहेत, ते इकडे सगळं झाल्यानंतर कोकणामध्ये जाणार. मग एसट्या जास्त एसट्या सोडा, त्या सोडल्याच पाहिजेत, पण फुकट करायच्या. फुकट आनंदाची गोष्ट आहे. आता जे काही खड्डे खाच खळगे आहेत, म्हणजे फुकट मोफत प्रवास, तुमची हाडं खिळखिळी करून देणे, मोफत सोय करून देतोय. त्या रस्त्यावरती जे खड्डे पडलेत, मागे एकदा गडकरी बोलले होते की असा रस्ता होईल की 200 वर्ष खड्डे आहेत, पण पुढची लाईन अशी होती की पण 500 वर्षात रस्ताच होणार नाही. लागतील रस्ता व्हायला, 200 वर्ष रस्ता खड्डा त्या रस्त्याची खडणार नाही. आणि राहा कोण त्याच्यापर्यंत? रस्ता होतोय, मुंबई गोवा रस्ता होतोय, त्याच्यावरती खड्डे पडले, त्याच्यात ऍक्सिडेंट होतात, त्याच्यामध्ये हाडं खिळखिळे होतात. पण इकडे जर का मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा खणलात तर 15,000 रुपये. मग आज मी जाहीर करतोय, मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहेत, त्या प्रत्येक खड्ड्यावरती सरकारला दंड लावा. दंड सरकार मोजा आणि सरकारला दंड लावा. पण ते रस्ते जोपर्यंत बुजवत नाहीत तोपर्यंत आम्ही गणेशोत्सव मंडपासाठी खणलेल्या खड्ड्याचा 1 पैसा सुद्धा दंड भरणार नाही, हे मी आज जाहीर करतोय. जर सांगितलं ना दंड भरणार नाही, पहिले ते खड्डे बुजवा पहिला, नाही तर त्या खड्ड्याचा 15,000 रुपये 2,000 रुपये काय दंड असेल तो सरकारने भरावा. सरकार म्हणजे कोण? आपलेच पैसे देणार, त्यांच्या खिशात न जात नाही, कारण मंत्री बोलतायत आपल्या बापाचा पैसा आहे. अरे तुमचा जनतेचा पैसा आहे, त्या जनतेचा पैसा आहे, तो असा तुम्ही वाटेल तसं लुटाल आणि पुन्हा उद्या आमच्याच वरती आमच्याच उत्सवात आणाल तर आम्ही सहन करणार नाही, आम्ही ती तोडून टाकू. हे मी आज जाहीर करतोय. काय करायचं ते करा. आणि त्याच्यानंतर मग येतं ते आता बघू, डीजे लावा. हर नाही, आम्ही सुद्धा मी म्हटलं तसं अतिरेक करणार नाही. आम्ही संस्कार आमच्यावरती झालेत. मागे सुद्धा मी अनेकदा सांगितले, एक काळ असं की गणपती मिरवणुकीमध्ये तो रोंबा चालायचा, विकट होतं, फार अश्लील किंवा बिभत्स होतं ते. पण गेलं आपोआप. आपला आम्हालाच कळलं की म्हणजे जे उत्सवात होते सामील की अरे नाही, ही संस्कृती नाही, गणपती बाप्पा बघतोय. मी आपल्याला विनंती करेन की उत्सव करा, पण एकच लक्षात ठेवा, गणपती बाप्पा बघतोय आपल्याकडे. हे जर का आपण बंधन ठेवलं, मला नाही वाटत की कोण एखाद्या मर्यादेचे उल्लंघन करू. बाप्पा, कारण मला आठवत